नाशिककरांवर लादण्यात आलेली शनिवारची पाणी कपात आता प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा उत्तम नमुना बनली आहे. वरुण राजानं नाशिकवर कृपादृष्टी दाखवली आहे. 22 जुलैच्या अहवालानुसार गंगापूर धरण समूहात 76.89% इतका समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 71.57% होता. म्हणजेच यंदा तब्बल 5% जास्त पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे. एकट्या गंगापूर धरणात 78% तर गौतमी धरणात तब्बल 91.76% पाणीसाठा आहे. एकट्या गंगापूर धरणात 78% तर गौतमी धरणात तब्बल 91.96% पाणीसाठा आहे. महापालिकेचा सरासरी दैनंदिन पाणी वापर 591.52 MLD इतका आहे. उपलब्ध पाणीसाठा पाहता नाशिकला आता वर्षभर पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही. तरीही महापालिका प्रशासन आणि विशेषतः महापौर हिमगौरी आडके आहेर पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय का घेत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. गेल्या महासभेत त्यांनी पाणी कपात रद्द केल्याची घोषणा केली, पण तासाभरातच घुमजाव करत फक्त याच शनिवारी पाणी कपात रद्द केल्याचे सांगून नाशिककरांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. पाणी कपात जी होती ते त्या शनिवार पुरती होती, रद्द केलेली होती. काय होतं की त्या दिवशी आपलं 11 वाजेपासून पंचवटीचं जे काही वीज पुरवठा होता तो स्थगित होता, तो खंडित होता आणि पूर्ण दिवसभर ते पाणी पंचवटीत दिलं गेलं नव्हतं. मग नुसतं पंचवटीला पाणी तर काही दुसऱ्या दिवशी मी देऊ शकत नाही, कारण इतर विभागांमध्ये पण नागरिक आहेत, आपलेच नागरिक आहेत. म्हणून मग ती जी काही एक कपात होती ती त्या शनिवारपुरतं रद्द केली होती. आपल्याला ऑगस्टपर्यंत आता पाणी पुरवायचं आहे. आता 2 दिवसापासून पाऊस होतोय, थोडा थोडा होतोय. धरणाची काय परिस्थिती आहे ते बघून हा निर्णय घेण्यात येईल. पण आता गंगापूर धरणात 78% पाणी आहे, तरी महापालिका नागरिकांच्या तोंडचं पाणी का आणि कोणासाठी पळवतीये असा सवाल उपस्थित होतो. दुसरीकडे मुकणे धरणात सध्या केवळ 35.36% साठा आहे. हे जरी खरं असलं तरी गंगापूर आणि गौतमी धरणातील मुबलक साठा पाहता नाशिककरांना वेठीस धरणं कितपत योग्य आहे? प्रशासनाला नियोजनाच्या नावाखाली नागरिकांचा अंत पाहायचा आहे का? प्रशासनाची ही चालढकल नाशिककरांच्या संयमाचा बांध फोडणारी असल्याच्या प्रतिक्रिया उमटतायत. नियोजन करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे, पण त्या नावाखाली जनतेला तहानलेलं ठेवणं हा अन्याय आहे. आता महापौर आणि महापालिका आयुक्त या वाढत्या पाणीसाठ्याची दखल घेऊन पाणी कपात कधी रद्द करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.